हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास पाळला जातो। चातुर्मासात बरेचसे नियम देखील आपण पाळतो। चातुर्मासामध्ये बरेचसे नियम पाळले जातात, त्याचबरोबर अनेक प्रकारची व्रत देखील केले जातात। तर अशाच एका व्रताची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा। बघा, चातुर्मासामध्ये जी महिला हे व्रत करते त्या महिलेच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी येतात, तिला अखंड सौभाग्य प्राप्त होतं, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीचे योग देखील जुळून येतात। तर असंच हे हळदी कुंकू स्वस्तिक व्रत चातुर्मासात नक्की कसं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया। चातुर्मासामध्ये अनेक व्रत केले जातात, त्यापैकीच एक म्हणजे स्वस्तिक व्रत। तर स्वस्तिक व्रत नक्की का केलं जातं, तर भगवान विष्णूंच्या पूजनार्थ हे स्वस्तिक व्रत केलं जातं। स्वस्तिक हे शांती, समृद्धी आणि मांगल्य यांचं प्रतीक आहे। स्वस्तिकला ज्या 4 भुजा असतात, तर त्या 4 भुजा म्हणजे भगवान विष्णूंचे हात मानले जातात। चातुर्मासाच्या काळामध्ये 4 महिन्यांसाठी भगवान विष्णू योग निद्रेमध्ये असतात। तर या 4 महिन्यांचा म्हणजे आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंतचा पृथ्वी तलावरचा कारभार भगवान महादेवांचा परिवार बघत असतो। तर तो कसा बघतो याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। या चातुर्मासाच्या कालावधीत भगवान महादेवांचे देखील अनेक प्रकारचे व्रत केली जातात। ज्या सौभाग्यवती महिला आहेत, तर त्या सौभाग्यवती महिलांनी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी चातुर्मासामध्ये स्वस्तिक व्रत नक्की करावं। सर्वप्रथम स्वस्तिक व्रत नक्की सुरू केव्हा करायचं हे आपण जाणून घेऊया। बघा, चातुर्मासाची सुरुवात आषाढी एकादशीपासून होते। तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही आषाढी एकादशीपासून या व्रताची सुरुवात करा, किंवा आज तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तर आजपासून जरी तुम्ही या व्रताची सुरुवात केली तरीही चालेल। म्हणजे चातुर्मासात तुम्ही कधीही या स्वस्तिक व्रताची सुरुवात करू शकता आणि ते व्रत तुम्हाला कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे चातुर्मासाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कंटिन्यू करायचं आहे। म्हणजे तुम्ही अगदी चातुर्मास संपण्याच्या 1 महिना अगोदर जरी स्वस्तिक व्रत सुरू केलं तरीही चालेल, आणि शक्य झालं तर आषाढी एकादशीला स्वस्तिक व्रताची सुरुवात तुम्ही करू शकता। आता हे स्वस्तिक व्रत नक्की कसं करायचं याबद्दलची माहिती आपण बघूया। व्रत करण्यासाठी आपल्याला पाट लागणार आहे, हळदी कुंकू आपल्याला लागणार आहे। जिथे तुम्ही दररोजची देवपूजा करता, जिथे तुमचं देवघर असेल तर तिथेच तुम्हाला पाट ठेवायचा आहे आणि पाटावरती एक हळदीने आणि एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। तर त्या कुंकवामध्ये, त्या हळदीमध्ये तुम्ही दूध मिक्स करू शकता, गंगाजल मिसळू शकता किंवा गुलाबजल मिसळू शकता। यापैकी काहीतरी एक मिसळून तुम्ही पाटावरती पहिलं स्वस्तिक जे आहे ते हळदीने काढायचं आणि त्या शेजारी लगेच कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। आणि दोन्ही स्वस्तिकच्या बाजूने आपण ज्या 2 रेषा मारतो, ज्याला आपण रिद्धिसिद्धी म्हणतो, तर दोन्ही स्वस्तिकच्या बाजूने त्या रेषा देखील आपल्याला काढायच्या आहेत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाटावरती ते स्वस्तिक आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वस्तिकाची हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची, फुलं अर्पण करायचे, धूप दीप दाखवायचं। तर असं आपल्याला चातुर्मासाच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंत दररोज करायचं आहे। आता समजा मध्ये मासिक धर्म आला किंवा सुतक असेल तर ते दिवस सोडून द्यायचे, तेवढे दिवस आपण पूजा करायची नाही। मासिक धर्म संपला किंवा सुतक संपलं की त्यानंतर पुन्हा पूजेला सुरुवात करायची आहे। आणि आज जे आपण स्वस्तिक काढणार आहे, जे आपण आज स्वस्तिक काढलेलं आहे ते उद्या ज्यावेळेस तुम्ही पूजा करणार असाल त्या स्वस्तिकची, तर त्यापूर्वी ते स्वस्तिक परत पुसून टाकायचं, परत उद्या नवीन हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आणि त्याची पूजा करायची आहे। तर असं आपल्याला दररोज नवीन स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकाची पूजा करायची आहे। त्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो। समजा तुम्ही 2 दिवसांसाठी बाहेरगावी जाणार असाल तर तुम्हाला पूजा करणं शक्य झालं नसेल तर काही हरकत नाही, पुन्हा तुम्ही ज्यावेळेस गावाहून परत याल तर त्यावेळेस तुम्हाला परत ते स्वस्तिक काढायचे आहे आणि त्यांची पूजा आपल्याला करायची आहे। ज्यावेळेस तुम्ही हे हळदी कुंकाचं स्वस्तिक व्रत करत असाल तर त्या दिवशी तुम्हाला उपवास ठेवण्याची गरज नाही, फक्त आपल्याला दररोज त्या स्वस्तिकांची पूजा करायची आहे। समजा तुम्हाला हळदी कुंकवाने नसेल स्वस्तिक काढायचं तर तुम्ही पांढऱ्या रांगोळीने देखील स्वस्तिक काढून त्याची हळदी कुंकवाने पूजा करू। यासाठी दररोज आपल्याला जास्त काही वेळ खर्च करावा लागणार नाही। चातुर्मासामध्ये दररोज आपल्याला फक्त 5 मिनिटांचा वेळ द्यायचा आहे, पण त्याचं फळ आपल्याला भरपूर मिळणार आहे। कारण या स्वस्तिक व्रतामुळे
लक्ष्मी स्थिर राहते, अखंड लक्ष्मी प्राप्ती होते, त्याचबरोबर अखंड सौभाग्याचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। पुराणांमध्ये देखील असं सांगितलं आहे की जी स्त्री दररोज स्वस्तिक काढून त्याची हळदी कुंकवाने पूजा करते त्या स्त्रीला सौभाग्य वृद्धी होते, तिला वैधव्याची भीती राहत नाही। म्हणून ज्यावेळेस तुम्ही दररोज आपल्या मुख्य दरवाजावर रांगोळी काढतात तर त्या रांगोळीमध्ये तुम्ही स्वस्तिक काढून त्याची हळदी कुंकवाने पूजा नक्की करा, म्हणजे तुम्हाला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो। हे स्वस्तिक व्रत करण्यासाठी आपल्याला स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत देखील माहिती असायला हवी। तर स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत काय आहे, स्वस्तिक कशा प्रकारे काढलं जातं त्याची माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्हाला कळेल की स्वस्तिक नक्की कशा पद्धतीने काढलं जातं। स्वस्तिक व्रत हे अत्यंत साधं सोपं व्रत आहे, त्यासाठी कोणत्याही अटी आणि नियमांची गरज नाही। फक्त आपल्याला मासिक धर्मामध्ये सूतकामध्ये हे व्रत करायचं नाहीये। दररोज सकाळी तुम्ही आंघोळ केल्यानंतर देवपूजा करतात, तर त्या देवपूजा करण्याच्या वेळेस 5 मिनिटे वेळ काढून आपल्याला हे स्वस्तिक व्रताची पूजा दररोज चातुर्मासामध्ये करायची आहे। समजा तुमच्या मुख्य दरवाजावर प्लास्टिकचे स्वस्तिक जर तुम्ही चिटकवलेले असतील, लक्ष्मीचे पावलं चिटकवलेले असतील, तरीही चातुर्मासामध्ये दररोज मुख्य दाराच्या उंबरठ्याजवळ तुम्हाला पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक नक्की काढायचे आहे आणि त्याची दररोज हळदी कुंकवाने पूजा देखील करायची आहे। घरात तर तुम्ही स्वस्तिक व्रत तर करणार आहेत, पण मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याजवळ देखील तुम्हाला पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची आहे। त्यामुळे देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न राहते, तिचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो, त्याचबरोबर अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो। समजा एखाद्या दिवशी खूप घाई गडबड असेल, तुम्हाला स्वस्तिक काढण्यासाठी वेळच नसेल, एखाद्या दिवशी असं होऊ शकतं, तर त्या दिवशी तुम्ही अगोदरच्या दिवशी जे स्वस्तिक काढलेलं आहे त्याची तुम्ही परत पूजा करू शकता। असं काही नाही की दररोज आपण नवीन स्वस्तिक काढलंच पाहिजे। जर तुम्हाला शक्य नसेल तर अगोदरच्या दिवशी काढलेल्या स्वस्तिकची पूजा देखील तुम्ही करू शकता। आता या स्वस्तिक व्रताचं उद्यापन नक्की कसं करायचं, पूर्ण चातुर्मास आपल्याला हे स्वस्तिक व्रत करायचं आहे। चातुर्मासामध्ये तुम्ही कधीही या व्रताची सुरुवात करू शकता। आषाढी एकादशीच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी चातुर्मास सुरू होतो त्या दिवशी जर तुम्ही या व्रताला सुरुवात केली तर अतिशय चांगलंच आहे। पण तुम्हाला शक्य नसेल झालं किंवा तुम्हाला या व्रताबद्दल माहीत नसेल तर तुम्ही चातुर्मासामध्ये कोणत्याही दिवशी या व्रताची सुरुवात करू शकता। मात्र या व्रताचं उद्यापन आपल्याला चातुर्मासाच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे। तर उद्यापन नक्की कसं करायचं, तर एखाद्या सुवासिनी स्त्रीला आपल्या घरी बोलवायचं आणि तिचा योग्य मानपान करायचं आहे। योग्य मानपान म्हणजे काय, तर बघा, ज्या दिवशी तुम्ही स्वस्तिक व्रताचं उद्यापन करणार आहे म्हणजे चातुर्मासाच्या शेवटच्या दिवशी, तर त्या दिवशी जिथे तुम्ही ते स्वस्तिक काढत असाल त्या ठिकाणी तुम्हाला नैवेद्य देखील दाखवायचा आहे। नैवेद्य तुम्ही फळांचा दाखवला तरीही चालेल, त्या स्त्रीला देखील तुम्ही फळं खायला देऊ शकता। त्यानंतर तिला हळदी कुंकू लावायचं, तिची ओटी देखील आपल्याला खणा नारळाने भरायची आहे। जे आपण सौभाग्यवती स्त्रीचा जो काही साज शृंगार असतो तो शृंगारसुद्धा तुम्ही त्या महिलेला द्यायचा आहे। अशा प्रकारे या स्वस्तिक व्रताचं उद्यापन तुम्ही करायचं आहे। फक्त चातुर्मासातच नाही तर इतर दिवशीही दररोज तुम्ही आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याशी म्हणा किंवा आपल्या देवघराजवळ एक पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढून त्याची तुम्ही हळदी कुंकवाने पूजा करू शकता। सुवासिनी महिलांनी असं दररोज स्वस्तिक काढून त्याची पूजा केलेलं खूप शुभ मानलं जातं, कारण त्यामुळे त्या स्त्रीला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होत असतो। चातुर्मासामध्ये तुम्ही हे स्वस्तिक व्रत सुरू केलं लग्नानंतर, समजा तुमचं पहिलं वर्ष असेल किंवा कधीही तुम्ही सुरू केलं आहे, पहिलंच वर्ष आहे, तर कमीत कमी 5 वर्ष तरी तुम्हाला हे व्रत कंटिन्यू करायचं आहे। 5 वर्ष चातुर्मासामध्ये तुम्हाला हे स्वस्तिक व्रत करायचं आहे, किंवा कायमस्वरूपी केलं तरीही चालेल, पण एकदा सुरू केल्यानंतर तुम्हाला 5 वर्ष ते कंटिन्यू करायचं आहे। आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्वस्तिक व्रत का केलं जातं आणि कसं केलं जातं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुमच्याकडे स्वस्तिक व्रत केलं जातं का, कशा पद्धतीचं केलं जातं हे देखील मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।